संपतंय का आज? झाला करून फराळ? पटापट आवरा आणि पोझिशन घ्या चला. पडवळ ते पॅक करा आणि घरी जाऊन खा नंतर. हो वाघमारे मॅडम, आत्ता तर खायला सुरुवात केली ते आणि माझा राग त्यांच्यावर कशाला काढताय? त्यांना खायचंय तर खाऊ दे की निवांत. राग नाही काढत आहे, ड्युटीवर आहेत ते आणि माझ्या स्टाफची काळजी कशी घ्यायची ते मला चांगलं माहिती आहे. तू नको शिकूस, मी मागवलाय त्यांच्यासाठी नाश्ता. चला पटापट आवरा, खाऊन झालं की कामाला लागा. पडवळ बोला दादा. निवांत खावा, मी सेफ आहे. काय गे नेबळेट इन्स्पेक्टरीन, माझ्या घराची पायरी चढणार नाही असं सांगून गेली होतीस ना? मग कशाला आलीस माझ्या दारात? मम्मी अहो दुसरं काय करणार, एवढं मोठं घर बघून ना विचार बदलला असेल त्यांचा. सपना म्हणी एकदम पॉइंट टू पॉइंट बोलताय बघा तुम्ही. मी इथं माझी ड्युटी करायला आली, तुमच्या घराशी काही एक घेणं देणं नाही माझं. हे का बस आहे, मला देणं घेणं नाही. कशाला आलीस इथं? अनुगा ड्युटीची कारण सांगू नकस मला. अगं गांधीन माशीस तू, गांधीन माशी. माझ्या घराचं वास पोकराला पुन्हा ह्या घरात घुसायला बघतेस ही काही ठाव नाही वय मला. काय ग ह्योच दिवस निवडायचा होता का तुला? निबळट ध्यानात ठेव, माझा सत्य आता सत्य राहिला नाही, देव बनलाय देव. तेव्हा त्याच्यावर हल्ला करायची हिंमत नाही कुणात. आणि तू नाटक करून माझ्या घरात घुसायला बघू न कसा, आणि मी घुसू बी देणार नाही. आता तर ही नाटक बंदच कर, कारण उपयोग बी नाही त्याचा काय. मी माझ्या लेकाचं लगीन करून देणार आहे. तुझ्या सारख्या नेबेट पुरुषी संसार करून का नाही तिने त्याच्या पायावर धोंडा मारून घेतलाय, आणि तो परत अशी चूक करणार नाही. मम्मी मम्मी डबल सरप्राईज देऊन टाका की त्यांना. सांगून टाका सत्यभाऊजी तयार झालेत म्हणून लग्नाला. नुसतं घर मोठं असून चालत नाही, मन पण मोठं असावं लागतं. तुमच्यासारख्या कोत्या मनाच्या बाईच्या घरात पुन्हा याला वेड नाही लागलं मला. तुमच्या घराशी कवाच नातं तोडले मी, आणि तरी पण तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर घ्या SP साहेबांना फोन लावून देते. ओळखता ना त्यांना, बोला त्यांच्याशी, घ्या. ये नाही बट अंगावर वरती आहे म्हणून तुझ्या मनासारखं वागणार का तू? आता माझ्या घरात कुणी यायचं कुणी नाही हे तू ठरवणार. ठीक आहे, मी बी बघते कशी अडवते ते. चल ग सपने. सॉरी ना बबडू. अगं खरंच सॉरी. अगं नाही येता येणार आहे खरंच. अगं अचानक बंदोबस्ताची ड्युटी लागली म्हणून, नाहीतर येणारच होतो मी. प्लीज तू इमर्जन्सी समजून घे ना. आपला बघण्याचा कार्यक्रम आपण थोडा पुढे ढकलू ना. काय? अगं नाही, लग्नानंतर काढणार मी वेळ तुझ्यासाठी, कन्फर्म. अगं ऐक, अगं बबडू. काय पडवळ? हा काय विषय? शुभ दीपावली सत्ता. शुभ दीपावली. काय हो, जरा लईच उदास दिसतंय, काय झालं? अहो काय सांगू तुम्हाला सत्य दादा, अंगाला हळद लागण्याचा मुहूर्तच येईना माझ्या आयुष्यात. एक मुलगी बघायला येणार होती, बघण्याचा कार्यक्रम होता घरी, पण मॅडम सुट्टीच देईनात. अहो सुट्टी सोडा, साधं 2 तास जायला पण नाही म्हणतात. एवढाच विषय आहे ना, म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम करायचा हाच प्रश्न आहे ना? हो. मग तुमचा कार्यक्रम फिक्स झालाच म्हणून समजा. कसं काय? मॅडम तर सुट्टीच देत नाहीयेत.
अहो तुम्हाला तिकडे जाता येत नाही ना, मग त्या पोरीलाच सॉरी आमच्या होणाऱ्या वहिनींनाच इकडे बोलवून घ्या ना, म्हणजे तुमचा कार्यक्रम इथंच करा. खरंच या माया पॅलेस मध्ये? होय, लगेच फोन करा आणि सांगा त्यांना. अहो आता फोन नाही उचलणार ती, चिडली माझ्यावर. अहो मग माझ्या फोनवरनं फोन करा. तुमच्या? अहो नको नको, माझ्या फोनवरनं करतो. बरं करा. सपने बघू कोण अडवतंय ते. शिंपल आणि शिवीट महिला परदेश अध्यक्षाला रोखण्याची हिंमत नाही कुणाच्यात. काही लोकांनी 3 स्टार वर्दी असल्याचा माज असतोय, पण त्यासनी कळल का लांडग्यानं किती बी शिवाचं कातडं पांघरलं तरी तो शिव बनत नाही, लांडगाच राहतो. ए नेबळट, वाट सोड माझी. तुझी हिम्मत कशी झाली माझी गाडी अडवायची? महिला परदेश अध्यक्षाची गाडी आहे, माझं माया पॅलेस आहे. तवा माझ्या घरातनं मी बाहेर कवा जाणार कवा येणार ही मी ठरवणार. चावी दे, चावी दे. टपने उतर खाली, चल. ए नेबळट, डोळं फुटलं काय तुझं? दिसते ना तुला? महिला परदेश अध्यक्षाची गाडी आहे ती. शिंपल आणि शिवीट आणि कधी कधी स्पायसी बी. ते काही असो, मला वरून ऑर्डर्स आहेत. सत्यजित सुर्वेची सुरक्षा म्हणजेच त्याच्या अख्ख्या घराची जबाबदारी माझ्यावर. त्यामुळे कुठंच बाहेर जाऊ देऊ शकत नाही मी. जास्त सिक्युरिटीची गरज नाही मला. माझ्या माया पॅलेसकडे माझ्या लेकाकडे वाकडी नजर टाकायची हिंमत नाही कुणाच्यात. तू तुझ्या लायकीत राहा, तुला ठाव नाही माझ्या ओळखी कुठवर आहेत ती. निस्ता एक फोन आणि शेक खाल्लास. गपगुमांच्या आविरे माझ्याकडं नाही देऊ शकत. तुमच्या हट्टापायी कुणाचा जीव धोक्यात नाही घालणार मी. ये नेबळट, सांगितलं ना आत्ताच, लई ओळखी आहेत माझ्या. अशी बदली करीन का नाही तुझी तर तुझं येणं मुश्किल होईल. आणि मग स्वतःच्या बहिणीचं नाईचं थोबड बी बघता येणार नाही तुला. इतक्या लांब धाडीन मी. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण नियमाच्या विरोधात जाऊन मी काहीच नाही करणार. ज्या ऑर्डर्स मला दिल्या गेल्यात त्याच मी फॉलो करणार. तू अशी नाही ऐकायचीस. तुला ज्याने कोणी ऑर्डर केली ना त्यालाच फोन लावते मी आणि सस्पेंड करायला लावते. ए सपने, फोन घे ग. मम्मी काय झालं? काय विषय? अरे सत्य तर बघ ना, ह्या कसं वागतात आमच्याशी. आम्हाला बाहेर बी जाऊ दे नाहीत बघ. ह्या लईच मनमानी करायला लागलेत बरं का. आता बघाच मम्मी कसा दणका दावताल ह्यांना, ते बी वरच्या साहेबांशी बोलून. हॅलो. नमस्कार एचपी साहेब. हॅपी दिवाळी. कशी आहेत तुम्ही? नमस्कार नमस्कार मायाताई, हॅपी दिवाळी तुम्हाला पण. काय चाललंय तुमच्या राज्यात आमच्या घरात? तुम्ही सिक्युरिटीसाठी पोलीस पाठवले ती ठीक आहे, पण ही तुम्ही जी पोलीस पोरगी पाठवली की नाही मुजोर, ते काय आवडलं नाही बघा आपल्याला.
काय झालं काय माया? अहो आता तुम्हाला साहेब माहितीये का दिवाळीचा सण आहे, तेव्हा महिला प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे माझा कार्यक्रम असतात, भेटीगाठी असतात, मला जावं लागतं, लोकांच्या अडचणी ऐकून घ्याव्या लागतात. आता एखाद्याच्या घरी दिवाळी झाली नसेल तर मला शिवीट घेऊन जावं लागल, फराळ घेऊन जावं लागल. पण ही तुमची पोलीस ऑफिसर काय मला घराच्या बाहेरच पडू देना. एक काम करा, वाघमारेंकडे द्या. जय हिंद सर. जय हिंद जय हिंद. काय वाघमारे, त्या मायाताईंना का अडवताय तुम्ही? सर, तुम्ही आम्हाला इथं पाठवले ते सत्यजित सुर्वेच्या जीवाला धोका आहे म्हणून, त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी. आता त्यांच्या जीवाला धोका आहे तर त्यांच्या घराची जबाबदारी पण आमच्यावरच आली ना. बरोबर. ते बाहेर गेले आणि त्यांच्याबरोबर काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सांगा सर, कोण घेणार जबाबदारी? तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मी लगेच सोडते त्यांना. एक मिनिट, मायाताईंकडे फोन द्या. हो सर. आता बरोबर लाईनीवर आले असेल बघ. माझ्यावर माच करत होती ना. हा एस पी साहेब, बरं झालं बघा. कसं असतंय, सोनारांनी कान टोचलेले बरे असतात. हा हे बघा मायाताई, तुम्ही आता काही दिवस बाहेर जाऊ नका, तुम्हाला वाघमाऱ्यांचं ऐकावं लागेल. अहो असं काय करताय साहेब? अहो सांगितलं की तुम्हाला मी महिला प्रदेशाध्यक्ष आहे, कार्यक्रम असतात, माझ्या मीटिंग ठरलेल्या असतात, आणि ती डेट कशा कॅन्सल करायची आता? ह्याला काय अर्थ आहे साहेब? सॉरी मायाताई, पण आम्ही आता काहीच करू शकत नाहीये. सिच्युएशन खूप सेन्सिटिव्ह आहे. हे बघा, सत्याबरोबरच त्याच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची सुद्धा जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे एखाद्याच्या जीवाला जर काही झालं ना तर ऐन दिवाळीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होईल. त्यामुळे प्लीज समजून घ्या मॅडम. घ्या. नाही जाता येणार कुठंच. बघ, माझ्यावर राग काढतोस तुझा. माझा अपमान करून लई मोठी चूक केली असतो. आधीच सणासुदीला माझ्या घरात येऊन माझा मूड अप केलायस, आणि आता तर माझ्या डोसक्यात गेलीस बघतो. महिला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला शिंपल आणि शिवीट राहावं लागतंय, नाही तर धक्की देऊन बाहेर काढली असती तुला. मम्मी, एवढं काय बोलायची गरज नाही, त्या फक्त त्यांची ड्युटी करतायत. सत्या, तुला ठाव नाही, ही ड्युटीची कारण सांगून घरात घुसायला बघते आहे. अरे कोणाची हिंमत आहे तुझ्या हल्ला करायची? कोणाची हिंमत नाही एवढी. मग एसपी साहेब आधी जाऊ दिलं असतं की तुम्हाला? मला पाठवलंच नसतं इथं. हवं तर परत एकदा फोन करा आणि विचार. ये कवे चाबी दे ढाय कर. वाघमारे, माफ करा. मम्मीकडनं मी तुमची माफी मागतो. पप्पा, आपण किती जरी काय जरी ठरवलं तरी नियतीच्या जे मनात असतं ते नियती आपोआप घडवून आणते बघा. हा नाही पप्पा, मला लय भारी वाटतंय बघा. मंजू वहिनी आल्या, ती लय भारी झालं. त्यांच्यामुळे सत्यदादा दिवाळी साजरी करायला लागला, ती बी 3 वर्षानंतर. अगदी खरंय. आणि बळवंता, योगायोग बघ कसा आहे. आज पहिली आंघोळ आहे आणि आजच सत्याची आंघोळ मंजूच्या हातून झाली आहे. खरंच आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या घरची लक्ष्मी जरी या घरात नसली ना तरी ती इथं आसपास आहे. याचं समाधान खूप आहे रे. नाही पण पप्पा, मला काय वाटतं माहिती आहे का? सारखं वाटतं मला या दोघांमधला गैरसमज लवकरात लवकर दूर व्हावा आणि मंजू वहिनी लवकरात लवकर घरी परत याव्या. हे बघ, माया आली. माया, हे बघ, लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी आम्ही करतो, तू पण आवरून घे. काय आहे, आज मुहूर्तावर आपण पूजा करूयात. हो. आणि मम्मी, मी गुरुजींना फोन करतो, ती येतीलच लगेच. नका येऊ म्हणावं त्यांना. परत जायला सांग. काही पूजा बिजा होणार नाही ह्या घरात. का काय झालंय आता? का पूजा करायला नको म्हणतेस? ज्या घरात लक्ष्मीचा अपमान होणार असेल त्या घरात कशी पावणार लक्ष्मी? आणि तरी बी तुम्हाला पूजा करायची असेल ना तर माझ्या बिगर करा. मम्मी, सत्य काय झालंय मायाला? माया अशी डोक्यात राग घालून का बसलीये? अहो पप्पा, राग येणार नाही तर काय?
त्या नेबट मंजू वहिनी आल्यापासून लई त्रास होतोय मम्मीला. आम्ही आता बाहेर चाललेलो तर त्यांनी अडवले आम्हाला. सिक्युरिटी म्हणून आम्हाला कुठंच बाहेर जाऊ दे नाहीत त्या नेबट मंजू वहिनी. एक वेगा बस. त्या घरात नसल्या ना तरी त्यांचं नाव आदराने घ्यायचा. आणि काय चुकीचं आहे त्यांचं? त्या त्यांची ड्युटी करतायत, फक्त त्यांची जबाबदारी आहे ती. उगाच मम्मीची कॉपी करायला जाऊ नकोस तू. अरे दादा, पण सणावाराच्या दिवशी बी बाहेर पडायचं नाही ही पटते का तुला? सांग की. मिळालोच. सत्या, काय पडवळ? बोला मॅडम. बंदोबस्ताला आलाय ना? हो. मोबाईल खिशात ठेवा आणि गेटवर थांबा. हा. आता काय आहे तुझं? जरा तुमच्याशीच बोलायचं होतं मला. वाघमारे मॅडम, हे बघा, सणासुदीचे दिवस आहेत. पाहुण्यांकडे जावं लागतं, बाजारात जावं लागतं, घरातल्या कुठल्या ना कुठल्या कामासाठी घराच्या बाहेर पडावंच लागतं. तुम्ही प्लीज काहीतरी तोडगा काढा ना. तुझ्या हाताखाली एवढी माणसं आहेत ना कामाला. काय हवं असेल तर त्यांना पाठव, पण घरातली एकही व्यक्ती माझ्या परवानगीशिवाय बाहेर नाही जाणार. वाघमारे मॅडम, मी माझ्या कार्यकर्त्यांना कधीच घरातलं काम लावत नाही. मला पटतच नाही तसलं. बर, किमान एका व्यक्तीला तरी परवानगी द्या. बल मला परवानगी द्या, तो काम करत जाईल बाहेरचं सगळं. नाही मिळणार. तुझ्या घरातल्या सगळ्या माणसांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. तरी मी तुला तवाच सांगत होते, ऐकलं नाहीस. मी सांगत होते की हा मार्ग चुकीचा आहे, नाहीच ऐकलं. म्हणून आज ही वेळ आली. आता जर या घरातल्या एका जरी व्यक्तीला काही झालं ना तर पर तुम्ही शांत व्हा. ठीक आहे, तुमची एवढीच इच्छा आहे ना की या घरातल्या कुठल्याच व्यक्तीने बाहेर नाही पडलं पाहिजे. ठीक आहे, मग मी स्वतः बाहेर जातो, स्वतः बाहेरची कामं करतो, कारण मला काहीच होणार नाही ना. मी तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून आले आणि तू हे असं वागतोस. वाघमारे, एवढी काळजी करताना माझी. कधी तर बोलून बी दाखवा की. सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, स्वतः समजून बी घ्यायचे असतात. बोलून दाखवत नाही याचा अर्थ काळजी नाही असं तर नाही ना. नको जाऊस. का? तुला काही झालं तर मी इथं असताना तुला काही झालं तर माझा काय उपयोग इथं असताना? वाघमारे, उलट तुम्ही इथं आहे ना म्हणून मी माझं आयुष्य नव्यानं जगतो. तर मी कवाच मेलोय. असं नाही बोलायचं. मग काय करू? जिवंत राहिलो तरी मी तुमचा राग सहन करावा लागणार आहे ना मला. वाघमारे, वाघमारे, का राग करता एवढा माझा? कारण तू चूकच अशी केलीस ज्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत. वाघमारे, तुम्ही माझी बाजू कधी ऐकूनच घेत नाही. हो, एकदा ऐकून तरी घ्या. त्या रात्री काय घडलं ते एकदा. सत्याबास, मला नाही ऐकायचंय काय.
त्यावेळेस माझं नाही ऐकलंस, पण आता ऐक माझं. गेटच्या बाहेर पडू नकोस. तुला माझी शपथ. सत्या थांब, वेळ नाही समजावायची आत्ता. सत्या, मी बोलतो मंजूशी. सत्या, मम्मीला कसं कन्व्हिन्स करायचं ते बघ आता. ती पूजेला यायला तयारच नाही. आधी एवढी लोक येणार, उगाच तमाशा नको व्हायला. ठीक आहे, मी बोलतो तुझ्याशी. तुम्ही इथं घे घे मंजू. मनसोक्त रडून घे. आज अडवणार नाही मी तुला. कसं आहे, आभाळ भरून आल्यानंतर पाऊस जसा धो धो कोसळतो ना, तसंच माणसाचं मन भरून आलं की त्याने मनसोक्त रडून घ्यावं. हलकं वाटतं. आज अचानक तुझं असं मन भरून आलं. का आलं माहिती? मला माहिती आहे मंजू, आज तू या घरात नांदत नसलीस तर या घराशी, इथल्या माणसांशी तुझी जोडलेली नाळ अजून तुटलेली नाहीये. नाही, तसं नाही पप्पा. काय हे बघ मंजू, तू कितीही नाही म्हटलीस, नातं तोडलंय म्हणत असलीस, तरी अजूनही मनाने या घरातच आहेस. या घराशी जोडली गेलेली आहेस. नाही पप्पा, खरंच तसं काही नाही. हे बघ मंजू, तुला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाहीये. एक सांगू, माणूस म्हणजे रंगाची पेटी असतो. वेगवेगळे रंग असतात त्यात. मोह, माया, मत्सर, द्वेष, राग. पण या सगळ्यामध्ये प्रेम नावाचा एक गुलाबी रंगही असतो त्यात, जो आपल्याला सतत जाणीव करून देतो की आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखं असतं आणि ते सुंदर जगायचं असतं. जेवून घे आणि तुझ्या टीमलाही जेवायला सांग. थकली असशील शरीराने आणि मनाने.